भिवंडी तालुक्यातील नानकर बापगाव रस्त्याची गेल्या 3 ते 4 वर्षांपासून अत्यंत दुरावस्था झाली आहे। खड्डेमय आणि उखडलेल्या रस्त्यावरून नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांना रोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो। या मार्गावरून नानकर, बापगाव आणि कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या हजारो नागरिकांचा प्रवास होतो। मात्र रस्त्याच्या अवस्थेकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। दरम्यान शाळकरी विद्यार्थिनींनी स्वतः रस्त्याची भयावह परिस्थिती दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून तो आता व्हायरल झाला आहे। शिवाजी कोणकर, मी दिव्यांका मनोज जाधव आणि या आमच्या मैत्रिणी। आम्ही भिवंडी तालुक्यातील नानकर या गावात राहतो। हा नानकर बापगाव रस्ता आहे। या रस्त्याची दुरावस्था बघा। रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे ते सुद्धा समजत नाही। आम्ही रोज या रस्त्यातून शाळेत 2 किलोमीटर चालत जात असतो। या रस्त्यातून जाताना आमच्या अंगावर चिखल उडतो, ज्यामुळे आमचे कपडे पण खराब होतात। तसेच या रस्त्यावरून गर्भवती महिला, वृद्ध लोक आणि सामान्य नागरिक सुद्धा नानकरवरून कल्याणला जाण्यासाठी या रस्त्यानेच प्रवास करतात। गेली 3-4 वर्ष झाली हा रस्ता तसाच आहे। कोणतेही प्रशासन या रस्त्याकडे लक्ष देत नाहीये। आमची मुख्यमंत्री साहेबांना एक नम्र विनंती आहे की त्यांनी या रस्त्याकडे लक्ष द्यावे आणि आमचा हा रस्ता व्यवस्थित करून द्यावा, जेणेकरून आम्ही शाळेत नीट जाऊ शकू। धन्यवाद।